मालवणच्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आज सकाळी भला मोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा अडकला असल्याचं दिसून आलंय। मात्र समुद्र खवळलेला असल्याने संबंधित यंत्रणेला तिथपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते। समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे। काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला। समुद्रात आलेल्या उधाणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या खडकाळ भागात एक भला मोठा कुजलेल्या अवस्थेतील शार्क माशाचा सांगाडा अडकला। आज सकाळी किल्ल्यातील स्थानिक रहिवासी आणि किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांना या माशाचा सांगाडा दिसून आला। सुमारे 15 ते 17 फूट लांबीचा हा मासा असून तो पूर्णतः कुजला आहे। माशाचा तोंडाचा भाग अस्तित्वात नाही तर अन्य भागाचा सांगाडा आणि मांस असल्याचं दिसून येत आहे। सध्या समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे या माशाची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणा तिथपर्यंत पोहोचणं त्यांचं कठीण आहे। समुद्राला पुन्हा उधाण आल्यास हा सांगाडा पुन्हा समुद्रात वाहून जाण्याची शक्यताही सावंत यांनी वर्तवली आहे। महाकाय अशा माशाचा सांगाडा कुजलेल्या स्थितीत ते लागलेला आहे। हा असा महाकाय मासा आहे। कदाचित हा डॉल्फिन किंवा शार्क असू शकतो। हा किल्ल्यावरती महाकाय माशाचा सांगाडा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।